Hello dear students, welcome back to Rapkimia. As you have already seen, आपण MST CET 2025च्या PYQची डिस्कशन सिरीज स्टार्ट केलेली आहे. ऑलरेडी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण डिस्कस केला होता 11th स्टँडर्डचा लेसन नंबर 1 सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. आज आपण सेकंड व्हिडिओ घेऊन आलो आहोत ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत अगेन 11th स्टँडर्डचाच लेसन स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आधीच्या व्हिडिओमध्ये काही मुलांनी कमेंट केली होती अबाउट 12th स्टँडर्डचे चॅप्टर्स कव्हर करा. सो तिथेही रिप्लाय केलेला आहे. मी व्हिडिओमध्ये सुद्धा सांगतोय की आय विल ट्राय टू कव्हर ईच अँड एव्हरी लेसन इन ॲज अर्ली ॲज पॉसिबल टाईम. लवकरात लवकर आपण कव्हर करायचा प्रयत्न करूया. 1 बाय 1 मी स्टार्ट केले. आत्ता इनिशियली आपण काही 4-5 11th स्टँडर्डचे लेसन कव्हर करू, देन वी विल मूव्ह टू द 12th स्टँडर्डचे लेसन. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटमचे टोटल 15 क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. जसा सम बेसिक कन्सेप्ट केमिस्ट्री आहे तसाच सेम स्ट्रक्चर ऑफ ॲटम मधून वी कॅन एक्सपेक्ट 1 क्वेश्चन पर शिफ्ट. प्रत्येक शिफ्टमध्ये आपण ऑन अन ॲव्हरेज एक क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतोय. ओके, इन व्हेरी रेअर केस एखाद्या शिफ्टमध्ये क्वेश्चन नसेल, बट बऱ्यापैकी प्रत्येक शिफ्टमध्ये आपल्याला एक क्वेश्चन दिसणार आहे. ऑलराईट, so now without wasting any more time, we'll start with our question number 1. बघा, फर्स्ट क्वेश्चन मध्ये फ्रॉम 5th मे आपल्याला विचारलेलं आहे कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी इन हर्ट्स ऑफ ऑरेंज कलर आणि त्याची वेवलेंथ आपल्याला दिलेली आहे 600 नॅनोमीटर. मला वेवलेंथ कॅल्क्युलेट करायची, फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची आहे आणि वेवलेंथ गिवन आहे. आपल्याकडे इथे फॉर्म्युला असतो C is equal to न्यू लॅम्बडा. न्यू किंवा V दॅट इज युअर फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा दॅट इज वेवलेंथ. सो फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ ह्याचा जो प्रॉडक्ट असतो दॅट इज अ स्पीड ऑफ लाईट C. नाव मला काढायचे न्यू फ्रिक्वेन्सी काढायची आहे, तर त्यासाठी जर मी हे रिअरेंज केलं इक्वेशन तर ते बनणार आहे C बाय लॅम्बडा. नाव C ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ही आता माहीत असली पाहिजे सगळ्यांना. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. नाव त्याला मी डिवाइड करणार आहे आपल्या ह्या वेवलेंथने 600 जे गिवन आहे नॅनोमीटरमध्ये. सो मला त्याला कन्व्हर्ट करावं लागेल मीटरमध्ये. आणि जर मी मीटरमध्ये कन्व्हर्ट करतोय तर तिथे कन्व्हर्जन फॅक्टर येऊन जातो 10⁻⁹. सो 600 म्हणजेच 6 × 10⁻² डिवायडेड इंटू 10⁻⁹ केलं तर मी इथे डिव्हिजनमध्ये आता नंबर घेईन 6 × 10⁻⁷. ओके, आता बाकी मी पॉवर कॅल्क्युलेशन काही करत बसत नाही. 3/6 जो असतो 3/6 1/2 0.5 बाकी डेसिमल पॉईंट वगैरे शिफ्ट झाले की आन्सर माझं 5 असलं पाहिजे. म्हणजे 5 × 10⁻14 हा जो मला ऑप्शन दिसतोय तो इथे करेक्ट बनणार आहे. मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन, 27 एप्रिलचा क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट वेलॉसिटी ऑफ एन इलेक्ट्रॉन हॅव्हिंग डी ब्रॉग्ली वेवलेंथ. डी ब्रॉग्ली वेवलेंथ दिलेली आहे. डी ब्रॉग्लीचा जो फॉर्म्युला आहे तो पाठ असला पाहिजे सगळ्यांना. डी ब्रॉग्लीच्या फॉर्म्युलामध्ये आपण काय बघतो तर रिलेशन बिटवीन युअर लॅम्बडा अँड मोमेंटम. लॅम्बडा इज इक्वल टू h/p किंवा h/mv मास इंटू वेलॉसिटी. आता आपल्याला वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. सो मी वेलॉसिटीसाठी हा फॉर्म्युला जर रिअरेंज केला तर फॉर्म्युला बनेल h/m इंटू लॅम्बडा. h प्लँक्स कॉन्स्टंट पार्ट असला पाहिजे किंवा इथल्या क्वेश्चनमध्ये तर तो गिवन आहे 6.63. आपण डायरेक्टली 6.6 घेतला तरी चालेल. 6.6 × 10⁻⁻34 जूल सेकंड SI युनिटमध्ये गिवन आहे. त्याला डिव्हाइड केला आपण बाय मास. मास सुद्धा आपल्याला इथे दिलेला आहे 9.1 × 10⁻31 आणि आपण वेवलेंथ घेतली ही 58 नॅनोमीटर. 58 नॅनोमीटर म्हणजे काय असणार, परत SI युनिटमध्ये कन्वर्ट केलं 10⁻9. नाव ह्याचं जर आता मी सॉल्विंग करतोय ती बाकी पॉवरचं सॉल्विंग आपण केलं
तरी चालेल, नाही केलं तरी चालणार आहे. बाकी जर मी नंबरचं फक्त सॉल्विंग करतोय तर बघा मी नंबर असे घेतले 66 हा 9.1 म्हणजे 66 ॲज इन 6.6चा 66 आणि हा 58. ओके. आता तसे ऑप्शन जर बघाल तर बरेच लांब लांबचे आहेत बघा. 66 58 हे 1 पेक्षा थोडीशी व्हॅल्यू जास्त असली पाहिजे, राईट. आणि आता मी 1/9 करतोय. 1 बाय मला काय करायचंय 9 करायचंय. तर 1/9चं जे आन्सर असतं नियर अबाउट 0.11 वगैरे येतं. तर मग त्याच्या जवळपासचं मला व्हॅल्यू आता ह्याच्यापेक्षा थोडंसं मोठं असलं पाहिजे. तर त्याच्या जवळपासची जर व्हॅल्यू बघितली तर मला इथे 1.2 ही व्हॅल्यू दिसते. तर दॅट शुड बी द करेक्ट आन्सर. बाकी बघा मी सॉल्व पॉवरसाठी करत पण नाही बसलोय. तुम्ही मला का नाही करता डिटेलमध्ये सॉल्व करा. तर बघा आपण सीईटीचा क्वेश्चन सॉल्व करतोय. फॉर सीईटी एक्झामिनेशन आपला फिजिक्स आणि केमिस्ट्री ह्याचा पेपर एकत्र असतो आणि हा पेपर मला 90 मिनिट्समध्ये कव्हर करायचा असतो. आता मी जेव्हा हा पेपर 90 मिनिट्समध्ये कव्हर करत असतो तेव्हा मला फिजिक्सचे 50 क्वेश्चन्स आणि केमिस्ट्रीचे 50 क्वेश्चन्स हे सॉल्व करणे एक्सपेक्टेड आहे. नॉर्मली आय सजेस्ट की यू शुड स्टार्ट विथ केमिस्ट्री. रिझन बिंग की हा पटकन सॉल्व होतो आणि हा पटकन म्हणजे किती तर यू आर सपोज टू सॉल्व धिस. चला ऑन अन ॲव्हरेज 25 मिनिट्समध्ये हा पेपर मला सॉल्व करणं एक्सपेक्टेड असतं. पण त्याच्यापेक्षा थोडासा प्लस मायनस पकडा. 25 पेक्षा थोडासा कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो. पण रफली 25 मिनिट्स जर मी पकडले तर एक क्वेश्चन सॉल्व करायला मला मिळणार आहे 30 सेकंड्स. आता तुम्ही म्हणाल सर 100 क्वेश्चन्स आहेत 90 मिनिट्स आहेत तर डिस्ट्रीब्युशन तर 45 झालं पाहिजे. बघा आयडियल तर 45 झालं पाहिजे. पण फिजिक्सचा पेपर 45 मिनिट्समध्ये करणं काही इझी काम नाही आहे किंवा नाहीच आहे, शक्यच नाही असं समजा. म्हणून मग केमिस्ट्रीचा टाइम थोडा कमी वापरून आपण हा टाइम फिजिक्सला देऊ शकतो टू गेट अ व्हेरी गुड स्कोर. त्यामुळे जेव्हा मी सॉल्व करतोय आय एम युझिंग मॅक्झिमम अप्रॉक्सिमेशन. तुम्ही पण जेव्हा सॉल्व कराल यू ट्राय टू यूज दॅट अप्रॉक्सिमेशन. आन्सर मी बी चुकेल, फर्स्ट गो सेकंड गो मध्ये चुकेल, बट विथ प्रॅक्टिस तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल. ऑल राईट, मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. 26 एप्रिलमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे की पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. बघा हे दोन्ही क्वेश्चन तसे थेरॉटिकल दिसतात तर समोरासमोर सॉल्व करू. 26 एप्रिलचा मॉर्निंग आणि 26 एप्रिलचा इव्हिनिंग. तर इथे क्वेश्चन आहे पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल बिलॉंगिंग टू सेम सबशेल. पेअरिंग रिलेटेड क्वेश्चन विचारलेला आहे. तर ही जी कन्सेप्ट आहे ही दिली होती आपल्याला हन्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ह्या कन्सेप्टने, की जर आपल्याकडे डिजनरेट ऑर्बिटल्स असतील, डिजनरेट ऑर्बिटल्स ॲज इन ऑर्बिटल्स हॅव्हिंग सेम एनर्जी, त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन जेव्हा फिलअप करत असू त्यावेळेस फर्स्ट मला प्रत्येक ऑर्बिटलमध्ये एक इलेक्ट्रॉन गेला पाहिजे. त्यानंतरच मी इलेक्ट्रॉनचं पेअरिंग स्टार्ट करणार आहे. डायरेक्टली पेअरिंग करून टाकायचं नाहीये. ओके, डायरेक्टली समजा मी असं घेतलं, पी ऑर्बिटल घेतली आणि त्याच्यामध्ये फर्स्ट ऑर्बिटलमध्येच 1 आणि 2 इलेक्ट्रॉन दिले तर दॅट इज रॉंग. फर्स्ट प्रत्येक ऑर्बिटलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन जातो आणि त्यानंतर पेअरिंग चालू होतं. ओके, ही कन्सेप्ट होती हन्स रूलची. तेच आता नेक्स्ट स्टेटमेंट जे दिलेलं आहे, इट इज इम्पॉसिबल टू डिटरमाइन सायमल्टेनियसली एक्झॅक्ट पोझिशन अँड मोमेंटम. ही जी कन्सेप्ट आहे ही सांगितली होती आपल्याला हायझनबर्गने, की ॲट अ टाइम मी एखाद्या ऑब्जेक्टचं, स्पेशली स्मॉल ऑब्जेक्टचं इलेक्ट्रॉनचं मोमेंटम आणि पोझिशन, पोझिशन मी एक्स म्हटली, मोमेंटम मी पी म्हटलं, तर इथे आपण फॉर्म्युला लिहितो की एरर इन पोझिशन और अनसर्टनिटी इन पोझिशन आणि अनसर्टनिटी इन मोमेंटम इट इज ग्रेटर दॅन और इक्वल टू h/4π. There will always be some error. Exact measurement is impossible. Now apart from that बाकीचे जे ऑप्शन आहेत त्याच्याबद्दल पण थोडंसं बोलूया. पाउलीज प्रिन्सिपल काय सांगतो. तर एक ऑर्बिटल आपण घेतली की ह्या एका ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम आय कॅन फिल अप 2 इलेक्ट्रॉन. वन ऑर्बिटल will maximum have 2 electrons or no 2 electrons in an atom can have same set of quantum number. ही होती आपली पाउलीची कन्सेप्ट.
बाकी अब्बाव प्रिन्सिपल आपल्याला एनर्जी रिलेटेड गोष्ट सांगतं की एनर्जी जी आहे इट इज प्रपोर्शनल टू एन प्लस एल, आणि जेव्हा मी इलेक्ट्रॉन फिलअप करत जातोय तेव्हा फर्स्ट लोएस्ट एनर्जी आणि मग हायर एनर्जीमध्ये आपल्याला जायचंय. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ आपण. 25 एप्रिल मधून आणला क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इलेमेंट कंटेन मॅक्झिमम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनवर बेस्ट आन्सर काढायचे. फ्लुडिनमध्ये टोटल 9 इलेक्ट्रॉन असतात. कन्फिगरेशन असतं 1s2 2s2 2p5. सोडियममध्ये वी हॅव 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, ग्रुप 1चा आहे तो. इथे 2p6 होतो आणि 3s1 येतो. लास्ट शेलमध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. नायट्रोजन इज 1s2 2s2 आहे आणि बाकी आहे 2p3. 2p3 म्हणजे p मध्ये 3 ऑर्बिटल अँड ईच ऑर्बिटल विल हॅव 1 इलेक्ट्रॉन. ऑक्सिजन घेतला तर तो बनतो 2p4. सो इथे थोडं पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होऊन जातं. 3 ऑर्बिटलमध्ये 1 2 3 आणि हा चौथा इलेक्ट्रॉन. सो एस म्हटलं की एकच ऑर्बिटल एक इलेक्ट्रॉन आहे. पी मध्ये फ्लोरिनसाठी 3 ऑर्बिटल आहेत आणि 1 2 3 4 आणि 5. तो इथे एकच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, इथे एकच आहे. इथे वी हॅव 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन फॉर नायट्रोजन. ऑक्सिजनसाठी आहेत 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, त्याच्यावर बेस्ड हा क्वेश्चन आहे. सो करेक्ट आन्सर इथे बनणार आहे नायट्रोजन. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे 25 एप्रिलच्या मॉर्निंग शिफ्ट मधला की विच ऑफ द फॉलोइंग डी ऑर्बिटल्स हॅज डिफरंट शेप कम्पेअर टू अदर्स. इथे डी ऑर्बिटल जे आहेत टोटल बघा, डी ऑर्बिटल 5 असतात. डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड, डी झेड स्क्वेअर आणि लास्ट असतो डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. आता इथे जर ह्या 3 ऑर्बिटल आपण घेतल्या तर धीस ऑर्बिटल्स आर प्रेझेंट इन बिटवीन द ॲक्सिस. ह्या ज्या ऑर्बिटल आहेत these are in between the axis, whereas dz स्क्वेअर आणि dx स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर ह्या ऑर्बिटल ज्या असतात त्या प्रेझेंट असतात अलॉंग द ॲक्सिस. बघा, इन बिटवीन द ॲक्सिस म्हणजे मी कशा दाखवून देतो. लेट्स से एक ॲक्सिस आपण हा असा व्हर्टिकल घेतला, हा हॉरिझॉन्टल घेतला, मग कोणताही असेल. आता डी साठी देर आर 4 लोब्स विच आर प्रेझेंट इन बिटवीन द ॲक्सिस. हे असे प्रेझेंट असणार आहे. दिस इज द अरेंजमेंट. ओके, फॉर दिस 3, whereas for dz square we have arrangement along only z axis. ही अरेंजमेंट जी आहे ही अशी असते. हा एक ॲक्सिस घेतला आणि लेट्स से दिस इज z. तर एक लोब असा आहे आणि दुसरा लोब आपण हा दुसरा लोब जो आहे हा आपण असा ड्रॉ करतो. ओके, दिस इज द जनरल अरेंजमेंट. अशा वेने अरेंजमेंट होते. ओके, तो डिफरंट शेप आला. नेक्स्ट बघा, नंबर ऑफ नोड्स. नंबर ऑफ नोड्स आपल्याला काढायचे आहेत फॉर 2s ऑर्बिटल. नोड म्हणजे काय, तर नोड इज द रिजन ऑफ 0 प्रोबॅबिलिटी. रिजन ऑफ 0 प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन मिळण्याची प्रोबॅबिलिटी जिथे 0 होते त्याला म्हणतो आपण नोड. नाव 2s साठी काय असतं बघा, तर पहिला आपला s जो आहे, s म्हणजे काय असतो की त्याला स्पेरिकल शेप असतो. नाव 1s जो आहे तो सर्वात पहिली ऑर्बिटल आहे, तो ती एक स्पियर बनवते. त्यानंतर जेव्हा 2s येतो, 2s हॅव ग्रेटर प्रोबॅबिलिटी दॅन 1s. जास्त रिजन असतं, पण ह्याच्यामध्ये असा एक रिजन येतो की जिथे देर इज नो प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन. ठीक आहे, तो फॉर 2s दिस व्हॅल्यू कम्स आउट टू बी 1. n मायनस एल मायनस 1 ह्या फॉर्म्युल्याने आपण ह्या गोष्टी करतो. n मायनस एल मायनस 1. n म्हणजे काय, तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर. इथे 2s साठी असतो 2. l ॲझिम्युथल क्वांटम नंबर. s म्हटलं की त्याची व्हॅल्यू असते 0 आणि मायनस 1. तर याचा आन्सर येतो 1. बाकी l व्हॅल्यू जर आपण कम्पेअर करतोय, s म्हटलं तर 0 आहे, तसं p असेल तर इट इज 1. For D 2 and F साठी it is 3. Now moving to the next question.
23rd April. What is the numerical value of angular momentum for an electron in first orbit of hydrogen atom? Angular momentum आपण फॉर्म्युला घेतो mvr आणि पुढे लिहितो nh by 2 pi. That is the relation. Angular momentum is mvr equal to nh by 2 pi. Now we have first orbit. So for first orbit n value असते 1. सेकंड ऑर्बिटला गेलात n2 होईल, थर्ड ऑर्बिट n3 बनणार आहे. तसं फर्स्ट ऑर्बिट n व्हॅल्यू आहे 1. मग इथे मी घेतलं 1 into h upon 2 pi. h माहिती आपल्याला 6.6 into 10 raised to minus 34 divided by we'll take 2 into pi. pi म्हणजे काय तर 3.14. आता 3.14 into 2 केलं तर that will come out to be 6.28. Now 6.6 by 6.28 बघा हे तर रफली 1 च्या आसपास असलं पाहिजे. तो 1 च्या आसपास असलेला ऑप्शन मला इथे एकच दिसतोय 1.05. ओके, नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम एक्झाम 22nd April. Which of the following is not hydrogen-like species? Not hydrogen-like. पहिला आता hydrogen-like म्हणजे काय? तर अशी स्पेसीज ज्याच्याकडे वी हॅव प्रेझेन्स ऑफ ओनली 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे हायड्रोजन स्वतः. हायड्रोजन म्हटलं की त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन असतो. आपण गेलो हेलियमकडे, तर हेलियमकडे 2 इलेक्ट्रॉन असतात. मग आपण त्या हेलियम पासून जनरेट करतो थेरॉटिकली He+. तर त्याच्याकडे बनतो आता 1 इलेक्ट्रॉन. मी जर लिथियम मध्ये गेलो तर लिथियम मध्ये असतात 3 इलेक्ट्रॉन, 3 इलेक्ट्रॉन्स. मग त्याच्यापासून 1 इलेक्ट्रॉन बनवायला थेरॉटिकली आय कॅन टेक Li2+, नाउ विच इज हॅव्हिंग 1 इलेक्ट्रॉन. सेम वे इफ आय गो फॉर बेरिलियम, इट इज हॅव्हिंग 4 इलेक्ट्रॉन्स. देन त्याच्यामधून आपण 3 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करू, सो Be3+ बनतो. तर ऑल दिस स्पेसिस, हायड्रोजन, He+, lithium 2+, beryllium 3+, so all these species are called as hydrogen-like species. मग इथे जर बघितलं तर Li2+ आहे, Be3+ आहे, देन He+ आहे आणि हा Li+. Li+ म्हणजे काय असेल तर 2 इलेक्ट्रॉन. लिथियमला 3 इलेक्ट्रॉन आहेत ना, सो लिथियम इज 3 इलेक्ट्रॉन, Li+ will be 2 इलेक्ट्रॉन. So this will not be a hydrogen-like species. Next question from 21st April. Which of the following statement is not true about isotopes? What are isotopes? Isotopes are species having same protons. Isotopes मध्ये बघा सेकंड लास्ट थर्ड लास्ट अल्फाबेट जे आहे आता इथे P, तर P stands for protons. So isotope म्हणजे सेम प्रोटॉन्स. मी समजा आयसोटोन घेतले, आयसोटोन मध्ये N आहे, तो इथे असणार आहेत सेम न्यूट्रॉन्स. नाउ वी आर टॉकिंग अबाउट आयसोटोप्स, सेम प्रोटॉन. प्रोटॉन म्हणजेच ॲटॉमिक नंबर Z. तर these are the atoms of same element. करेक्ट आहे. Z सेम, इलेमेंट सेमच असला पाहिजे. नेक्स्ट सेकंड ऑप्शन, दे हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज. इलेमेंट जर सेम आहे तर केमिकल प्रॉपर्टीज पण सेमच असल्या पाहिजेत. They occupy same position in modern periodic table. That is also correct. की एकच इलेमेंट आहे ना, प्रत्येक इलेमेंटची एकच पोझिशन आहे मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये. अँड दे हॅव इक्वल नंबर ऑफ न्यूट्रॉन. दॅट इज रॉंग. न्यूट्रॉन सेम, इथेच वरती बोललो होतो आपण, आयसोटोन असतात. सो हे इथे स्टेटमेंट रॉंग बनणार आहे. दे डोंट हॅव इक्वल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, दे हॅव इक्वल नंबर ऑफ प्रोटॉन्स. Next question. We have to calculate the energy per mole of an photon of electromagnetic radiation having wavelength 700 nanometer. एनर्जी साठी आपण प्लँक ची कन्सेप्ट यूज करतो, E is equal to hν किंवा hc by लॅम्बडा. न्यू इक्वल टू c by लॅम्बडा.
तर त्या व्हॅल्यूज आपण इथे जर सबस्टिट्यूट केल्या, h 6.6 इंटू 10⁻⁻34 इंटू c इज 3 इंटू 10⁻8 आणि ह्याला डिवाइड केला आपण लॅम्बडाने जो दिलेला आहे 700 नॅनोमीटर, तो त्याला मी घेतला 7 इंटू 10⁻2 इंटू 10⁻⁻9. -9 का घेतला मी वरती पण एकदा बोललोय, नॅनोमीटर टू मीटर 10⁻⁻9. ओके, नाउ इफ वी सॉल्व धिस क्वेश्चन, रफली बघा 6.6 आणि 7 हे आन्सर 1 पेक्षा कमी असलं पाहिजे. 0.95 समथिंग वगैरे असेल, 1 पेक्षा थोडं कमी. न ह्याने मल्टिप्लाय केलं मी 3 ला आणि परत बघा पुढे जाऊन अजून काढायचं आहे. सिन्स इथे मला जी एनर्जी विचारली आहे ती एका फोटॉनची नाही विचारली आहे, तर एनर्जी पर मोल. नाउ व्हेन वी से 1 मोल, 1 मोल इज 6.023 किंवा 6 इंटू 10⁻23. तर मला परत एकदा ह्याला 6 इंटू 10⁻23 ने मल्टिप्लाय करावं लागेल टू गेट आन्सर फॉर 1 मोल. आता पॉवरमध्ये परत पडायची गरज नाहीये, बाकी राहिलेला पार्ट फक्त मी जर सॉल्व केला तर 0.9 इंटू 3 इंटू 6 इंटू 3 तो असणार आहे 18. त्याच्यापेक्षा कमी, 18 पेक्षा थोडंसं आन्सर काय असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे. सो ते आपल्याला इथे दिसतंय 1.71, 18 पेक्षा कमी आलं पाहिजे. तो ऑप्शन इथे घेऊ आपण 1.7. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. नो टू इलेक्ट्रॉन्स, वरतीच आपण हे ऑलरेडी बोललेलो आहे. नो टू इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम कॅन हॅव आयडेंटिकल सेट ऑफ 4 क्वांटम नंबर्स. तर दिस वॉज द कन्सेप्ट विच वॉज गिवन बाय पाउली. पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, की एक ऑर्बिटल घेतली आपण, एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, एका इलेक्ट्रॉनसाठी स्पिन घेतो आपण ॲज -12, दुसऱ्या इलेक्ट्रॉनसाठी +12, एक क्लॉकवाइज दुसरी अँटी क्लॉकवाइज. दॅट वॉज अ पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. नेक्स्ट, एनर्जी असोसिएटेड विथ थर्ड ऑर्बिट ऑफ He+. एनर्जी जी आहे ही बोहरची कन्सेप्ट आहे. एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे इट इज -13.6, पण आता इथे मला व्हॅल्यूज जूलमध्ये पाहिजेत. सो -2.18 इंटू 10⁻⁻18 इंटू Z² बाय n². दिस इज द फॉर्म्युला. आता He म्हटलं की हेलियम, त्याचा मिनिंग बनणार आहे, त्याची ॲटॉमिक नंबर बनेल 2. थर्ड ऑर्बिट म्हणजे n व्हॅल्यू झाली माझी 3. सो ह्या व्हॅल्यूज जर इथे टाकल्या तर Z² बाय n² म्हणजे काय असेल, तर 2 का स्क्वेअर 4, n चा स्क्वेअर 9. ओके, नाव 2.18 इंटू 4/9. 4/9 म्हणजे बघा हाफ, रफली, नॉट एक्झॅक्टली बट रफली 2.18 इंटू 4/9 करताय तर तो हाफ असणार आहे, हा वाला पार्ट. आणि इथलं जे आन्सर आहे ते 1च्या आसपास आलं पाहिजे. ओके, तो इथे मला ऑप्शन रफली मॅच झाला पाहिजे 1.09 ह्या फॉर्ममध्ये. बट नाउ देर इज नो सच ऑप्शन. ओके, बट इथे 4/9 ला जेव्हा मी 1/2 घेत होतो तेव्हा इथली व्हॅल्यू ही थोडीशी जास्त असेल. कोणती, तर डिनॉमिनेटरची. मग हे जे आन्सर आहे हे आन्सर ह्याच्यापेक्षा कमी आलं पाहिजे. सेकंडली, इथल्या जे पॉवर्स आहेत 10⁻⁻19 ह्या फॉर्ममध्ये आहेत, तर मी ही पण जर पॉवर 10⁻⁻19 केली तर माझा आन्सर 10.9 पेक्षा कमी येणार. होपफुली तुम्हाला हे जे अप्रॉक्सिमेशन कन्सेप्ट मी अप्लाय करतोय ते लक्षात येते तुम्हाला, की 4/8 ह्याचा आन्सर असतं 1/2, पण इथे आहे 8 पेक्षा मोठा नंबर, म्हणून 2 पेक्षा पण मोठा नंबर असेल.
त्याने जेव्हा मी डिव्हाइड करतोय तेव्हा आन्सर ह्या 1.09 पेक्षा म्हणजे ह्याचा हाफ घेतलाय त्याच्यापेक्षा कमी आलं पाहिजे, म्हणजेच 10.9 पेक्षा कमी. तर तो मला इथे ऑप्शन दिसतोय 9.69 into 10⁻⁻19. Next is the wave number of photon emitted during transition from N5 to N2. रिडबर्गची कन्सेप्ट इथे मला अप्लाय करायची. रिडबर्गचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये वी हॅव टू फाइंड वेव्ह नंबर. फॉर्म्युला काय असतो तर न्यू बार इक्वल टू 109677. या नंबरला मी नॉर्मली सॉल्व करताना 1.1 into 10⁵ ने सॉल्व करतो टू मेक इट बिट इझियर. आणि पुढे असतं 1/n1² छोटा नंबर विच इज 2. सो 1/n1² म्हणजेच तो बनणार 4 मायनस 1/n2² मोठा नंबर विच इज 5. सो इट विल बी 25. नाउ हे 25 इकडे गेले या साईडला, 4 इकडे गेले. सो इट विल बी 25 minus 4 21 अपॉन 25 into 4 100. आता आन्सर 21 into 1.1. या फॉर्म मध्ये जर बघाल तर मला इथे एकच ऑप्शन दिसतोय 2 3. पुढे पॉवरचा पार्ट झाला, त्या पार्टमध्ये परत बसायची गरज नाही. नेक्स्ट is the last question for structure of atom, MHT CET 2025. Longest wavelength in hydrogen emission spectrum for Lyman series. बघा अगेन फॉर्म्युला सेम आहे. न्यू बार म्हणजेच असतो 1/λ इक्वल टू आपला हा रिडबर्ग कॉन्स्टंट आहे, आतमध्ये आहे 1/n1² मायनस 1/n2². नाव माझी रिक्वायरमेंट आहे की मला लॅम्बडा मॅक्झिमम पाहिजे, जास्तीत जास्त व्हॅल्यू आलेली पाहिजे, लॉंगेस्ट वेव्हलेंथ. तर ऑटोमॅटिकली मला न्यू बार जो आहे त्या न्यू बारची व्हॅल्यू कमी असलेली पाहिजे. इनव्हर्स रिलेशन आहे. न्यू बारची व्हॅल्यू जर मला कमी पाहिजे तर हा जो ब्रॅकेटवाला पार्ट आहे त्याची व्हॅल्यू पण कमी असली पाहिजे. आणि आता ती व्हॅल्यू कमी येण्यासाठी इथला जो पार्ट आहे हा वाला मायनस वाला त्याची व्हॅल्यू जास्त असली पाहिजे. ओके, दिस इज द रिलेशन. नाव ही जर व्हॅल्यू आपण घ्यायला गेलो तर आता मला काय दिसतंय इथे बघा, हा जो पार्ट आहे मायनस वाला पार्ट त्याची व्हॅल्यू मला मॅक्झिमम मिळाली पाहिजे आणि मग त्यातला जो डिनॉमिनेटर असेल तो मिनिमम असला पाहिजे. आता हा मिनिमम म्हणजे काय असतो तर n2 ची मिनिमम व्हॅल्यू बनू शकते n1 + 1. दिस इज द मिनिमम व्हॅल्यू पॉसिबल. नाव n1 पहिला n1 काय असणार तर लायमन सिरीज आहे, तर लायमन सिरीज साठी n1 असणार आहे 1. मग हा ब्रॅकेटवाला जो पार्ट आहे तो बनेल आता आपल्याकडे 1.1 into 10⁵ इन ब्रॅकेट 1/1 मायनस 1/2² म्हणजेच काय तर 1/4. या 4 ला इकडे नेला, ह्या 1 ला इकडे नेला, सो इट विल बी 3/4 into this 1.1 into 10⁵. आता ह्याला फक्त इन्व्हर्स काढायचं आहे बघा, 1.1 into 3 आणि हा वरती 4 आला तर 4/3.3. दॅट शुड बी द करेक्ट आन्सर. ना 4/3.3 करतोय आपण. चला 40/33 घेतलं रफली 8 4 जा 8 5 जा तर अराउंड 1.2 ह्या व्हॅल्यूला मॅच होणारं आन्सर जे इथे दिसतंय मला 1.216 into 10⁻⁻5. Alright then, so these were the questions of structure of atom from, as we said, MHT CET 2025. So stay connected for the further videos of all the PYQs from 2025, and all the best for your preparation as well as for the upcoming exams. Thank you for watching.